29 जूनला आमची बैठक आहे इथं अंतरवालीत राज्यव्यापी 29 जून आत्ता 15 दिवसात। त्या दिवशी कोणत्या मंत्री आमदाराला फोन लावले ते सांगणार आहे। कोणाला आपल्या आरक्षणाबद्दल अंतरवालीत येऊन चर्चा करावी वाटली, कोणाला आपल्या लेकराची माया आहे मराठ्यांच्या, मग त्या आमदाराला 29 लायच नाही देऊ। 29 म्हणजे ऑगस्ट नाही, 2029 बुगाच मग बुगाच, मग त्या आमदाराला 29 लायच नाही देऊ। 29 म्हणजे ऑगस्ट नाही, 2029 बुगाच मग बुगाच, मग त्या आमदाराला 29 लायच नाही देऊ। 29 म्हणजे ऑगस्ट नाही, 2029 बुगाच मग बुगाच। मनोज जरांगे पाटलांचा नवीन प्लॅन आणि 2029च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदारांचा सुपडा साफ करणार असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे। आणि नेमकं मनोज जरांगे पाटलांनी काय प्लॅन केलेला आहे, कशा पद्धतीने 2029च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदारांचा सुपडा साफ केला जाणार आहे याच्यावर सविस्तर सांगितलंय ते स्वतः मनोज जरांगे पाटलांनी। ते नेमकं काय म्हणतायत बघा हा व्हिडिओ। तुम्ही म्हणता 288 आमदारांना फोन करणार आहात तुम्ही, या 288 मध्ये छगन भुजबळ पण येतात। त्याला नाही बोलणार त्याच्या मार्फत नाही द्यायचं। हे सगळे याद्या काढल्या सगळ्याच्या आमदाराच्या मंत्र्याच्या। फडणवीस साहेबाचं तर सगळ्यात वर आहे। 2 वर्षानंतर फडणवीस साहेबाला पहिल्यांदा फोन लावणार आहे मी, काय वरच नंबर आहे त्यांचा। 2 वर्षानंतर पहिल्यांदा लावणार आहे मीडियासमोर आणि शिरसाट साहेबाला साक्षी ठेवून सांगतो, पहिल्यांदा फोन स्वतःहून लावून सांगणार आहे आरक्षणाच्या बद्दलची आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची। तुम्ही तिघं पण अंतरवालीत या, अंतरवालीतले मायबाप गावकरी तुमची वाट बघताय हे सांगणार। यायचं नाही यायचं ते त्यांनी ठरवायचं। 288ला फोन लावणं माझं कर्तव्य आहे, ते मी पार पाडतो। मराठ्यांना उद्या दिसणार आहे 288 मतदारसंघातल्या कोणचा आमदार मंत्री आलता, कोणाला आपल्या आरक्षणाबद्दल अंतरवालीत येऊन चर्चा करावी वाटली, कोणाला आपल्या लेकराची माया आहे मराठ्यांच्या, मग त्या आमदाराला 29 लायच नाही देऊ। 29 म्हणजे ऑगस्ट नाही, 2029 बुगाच मग बुगाच। मराठी बघणार आहेत कोणचा आमदार गेलाय कोणचा मंत्री गेलाय। बरं जायला आम्ही काय सांगितलंय, साधं सांगितलंय फक्त काय सांगितलं की फक्त त्यांना जाऊन सांगा की आमचं आरक्षण आम्हाला कायदेशीर आहे, जे नियमात आहे ते देऊन टाका, एवढंच सांगायसाठी बोलवलंय। आम्ही काय त्यांच्यावर दबाव आणा म्हणत नाहीत कोणत्या आमदार मंत्र्यांना, पण मराठा समाज शहाणा होय। किती आमदार 288 पैकी आलेत आणि आपण कोणाकोणाला मतदान केलेलं आहे आणि कोण आपल्या लेकरासाठी आला नाही, त्यांनी यावं आमचं काय म्हणणं नाही। आमचं कर्तव्य पार पाडायला लागलो। मी गरीब मराठ्याला मला आरक्षण द्यायचं नाही, माझं कर्तव्य मी पार पाडायला लागलोय। मराठ्याच्या साक्षीनंच 288ला फोन लावले तर मीडियात 29 जूनला आमची बैठक आहे इथं अंतरवालीत राज्यव्यापी 29 जून आत्ता 15 दिवसात। त्या दिवशी कोणत्या मंत्री आमदाराला फोन लावले ते सांगणार आहे, कोण आले नाहीत हे पण सांगणार आहेत, कोण आले ते सुद्धा समाजाला सांगणार आहे। म्हणजे समाज एक अंडरलाईन करून ठेवी, गोलवर्तुळ करून ठेवून कोण नव्हता कोण आला कोणा। आणि 30 जूनपर्यंत आम्ही त्यांना वेळ द्यायला 15 दिवसात कवा या पण या, आम्हाला फक्त घरानं आमच्या लेकराचं दुःख आमदार आणि मंत्री खासदारापाशी मांडायचं। ऐकलं मनोज जरांगे पाटलांनी कशा पद्धतीनं 2029च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदारांचा सुपडा साफ करणार, म्हणजे त्यांचा भुगा करणार, चुरा करणार असं जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे। त्यासाठी त्यांचा प्लॅन कशा पद्धतीचा आहे, कारण की मनोज जरांगे पाटलांनी 29 ऑगस्ट 2023 पासून अंतरवाली सराठीमध्ये अमरण उपोषणाला सुरुवात केली होती। बघता बघता या आंदोलनाला उपोषणाला आता 2 वर्ष पूर्ण होत आहेत, पण तरी सुद्धा सरकारनं कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही। मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीनं म्हणतायत त्या पद्धतीनं आरक्षण सुद्धा दिलं नाही। म्हणून 29 ऑगस्टला पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी मुंबईला जाण्याची घोषणा देखील केलेली आहे आणि 2025 मध्ये 29 तारखेला ऑगस्टमध्ये ते मुंबईला सुद्धा जाणार आहेत। पण मात्र त्याच्या अगोदर 29 जून रोजी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराठीमध्ये एक मोठी राज्याची बैठक घेणार आहेत आणि त्या बैठकीमध्ये बरेच पदाधिकारी त्या ठिकाणी बोलवणार आहेत आणि राज्यामधले जे 288 आमदार आहेत त्या 288 आमदारांना स्वतः फोन लावून मनोज जरांगे पाटील आरक्षणासंदर्भात विचारणा करणार आहेत आणि आरक्षणाचं काय झालं असा प्रश्न देखील विचारणार आहेत। आणि काही आमदारांना म्हणजे 288 पैकी 287 आमदारांना त्या अंतरवाली सराठीमध्ये स्वतः चर्चेसाठी बोलवणार आहेत। मग त्यामध्ये नेमका कोणता आमदार येतो, काय आमदार येतो हे सगळं मराठ्यांनी लिहून ठेवायला पाहिजे आणि कोण आरक्षणासाठी चर्चा करतो हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे।
असं सुद्धा जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे. आता 288 पैकी 287 आमदार बोलणार आहेत, पण मात्र एका आमदाराला मनोज जरांगे पाटील बोलणार नाहीत. ते नाव आहे छगन भुजबळ यांचं. छगन भुजबळ यांना ते का बोलणार नाहीत, कशामुळं बोलणार नाहीत हे सुद्धा जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे. पण मात्र 2029 ची प्लॅनिंग मनोज जरांगे पाटलांनी आतापासूनच सुरू केली असं चित्र एकंदरीत दिसतं. पण मात्र या संपूर्ण गोष्टीचा विचार केला तर राज्यामध्ये 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या. लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटलांचा प्रभाव आपल्याला दिसून आला, म्हणजे जरांगे फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालला. पण मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे फॅक्टर चालला नाही, त्यांची जादू झाली नाही असं सुद्धा अनेकांनी सांगितलं. पण मात्र मी मैदानातच नव्हतो, मी उमेदवार सुद्धा दिले नव्हते, मी कोणाला पाठिंबा नाही, विरोध नाही, मी कुठल्याच भूमिकेमध्ये नव्हतो, म्हणून जनतेला जे करायचं होतं ते जनतेनं केलं असं मत मनोज जरांगे पाटलांनी मांडलं. पण मात्र आता 2029 ची तयारी जरांगे पाटलांनी सुरू केलेली आहे आणि मराठा आरक्षणासंदर्भात कोण चर्चेला येतंय आणि कोण चर्चेला नाही येत त्यांची नावं लक्षात ठेवायची, त्यांची नावं लिहून ठेवायची आणि मग त्यांचा भुगा, त्यांचा चुरा 2029च्या निवडणुकीमध्ये करायचा आहे असं सुद्धा जरांगे पाटलांनी सांगितलं. आता या अगोदर सुद्धा जरांगे पाटलांनी अनेक आमदारांना, खासदारांना, सरकारला इशारे दिले होते. त्याचं नेमकं काय झालं, इथून पुढे सुद्धा अशाच पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांचा प्रभाव राहील का आणि 2029 मध्ये त्याच पद्धतीनं होईल का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडते तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो.